हॅलो. हॅलो विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहे 8th स्टँडर्डचा सायन्स सब्जेक्टचा लेसन नंबर 1 यातला हाफ पोर्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केला होता. बाकीचा पोर्शन आपण आज कंप्लीट करणार आहे. बघा, आपल्या लेसनचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ओके. बघा, आपण या लेसन पर्यंत इथपर्यंत कंप्लीट केलं होतं. ओके. आता आपण पुढे बघूया. बघा, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स दिलेलं आहे. मी कालच सांगितलं, मायक्रोब्स म्हणजे असे लिव्हिंग बीइंग्स जे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. ओके. बघा, मग मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं आहे? प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे त्याचा न्यूक्लियस डेव्हलप नसतो. युकॅरियोट्स म्हणजे त्याचा न्यूक्लियस डेव्हलप असतो. ओके. जसं प्रोकॅरियोटमध्ये येतो बॅक्टेरिया. तुम्ही खूप सारे बॅक्टेरिया माहीत असतील तुम्हाला, कारण की तुम्ही बॅक्टेरियल डिसीज खूप सारे बघितलेले. त्याच्यामधला एक आहे टायफॉइड. हा डिसीज आहे, साल्मोनेला टायफीमुळे होतो. ओके. तर युकॅरियोट्समध्ये येतात प्रोटिस्टा, फंजाय आणि अल्गी. हे मल्टीसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. बॅक्टेरिया युनिसेल्युलर असतो, त्यात एकच सेल प्रेझेंट असते. ठीक आहे. आता याची साईज किती असते? तर 10⁻6 मायक्रोमीटर और 10⁻9 नॅनोमीटर. ओके. तर हे आपण आपल्या आईजने नाही बघू शकत, त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. पुढे बघूया. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये सर्वात पहिले तुम्हाला दिलेला बॅक्टेरिया, त्याची साईज काय असते? तर 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻6. ओके. बघा, आता काही हे जे बॅक्टेरिया काही पर्टिक्युलर शेपमध्ये प्रेझेंट असतात, जसं की कोकस. कोकस म्हणजे सर्क्युलर. दिसत आहे तुम्हाला सर्कलमध्ये? कोकोबॅसिलस. कोको म्हणजे सर्कस, बॅसिलस म्हणजे रॉड शेप. ओके. तर तुम्हाला असं दिसत असेल की हा थोडा सर्क्युलर आहे आणि थोडा रॉड शेपेड आहे. ठीक आहे. बॅसिलस म्हणजे पूर्णपणे जो रॉड शेपेड असेल. विब्रिओ म्हणजे कॉमा शेप. पण असा कॉमा देतो तर त्या शेपचा आहे हा विब्रिओ. नंतर आहे पेरिलियम. पेरिलियम म्हणजे स्प्रिंग सारखा. आपण गाडीला किंवा सायकलला स्प्रिंग बघितलं असेल, त्या स्प्रिंग सारखा असतो पेरिलियम. तर हे काय आहे? तर साईज आहे. साईज किंवा शेप म्हणू शकता तुम्ही. साईज नाही म्हणता येईल, शेप ऑफ बॅक्टेरिया. ओके. बघा, कसे असतात युनिसेल्युलर, इंडिपेंडंट और पॅरासिटिक ऑर्गॅनिझम. इंडिपेंडंट म्हणजे एकतर स्वतः त्याचं अन्न तयार करतील, म्हणजे कोणावर डिपेंड राहणार नाही, किंवा पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम. पॅरासाइटिक म्हणजे तो दुसऱ्या सजीव प्राण्यांवर जगतो. ओके. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. कॉलनीज म्हणजे ज्या खूप सारे बॅक्टेरिया एका ठिकाणी आले. समजा हा एक बॅक्टेरिया, हा एक आहे, हा एक आहे. त्यांनी एक ग्रुप तयार केला. या ग्रुपला म्हणतात कॉलनीज. ओके. पुढे बघूया. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. बॅक्टेरियल सेल कसे असतात? प्रोकॅरियोटिक असतात, पण त्यांना सेल वॉल असते. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर ॲब्सेंट. डिस्टिंक्ट म्हणजे त्यांना आपण वेगवेगळं बघू शकतो. बघा, समजा हा सेल असेल, हा इथे न्यूक्लियस आहे, इथे बाकी ऑर्गेनल्स आहेत. आता तुमच्या लक्षात येईल की न्यूक्लियस आणि ऑर्गेनल्स वेगवेगळे दिसत आहेत. पण बॅक्टेरियामध्ये असं नसतं. ठीक आहे. दे प्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. सिंपल बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे माहित पाहिजे आपल्याला. बघा, बायनरी फिजन म्हणजे एकाचे दोन रूप. समजा हा सेल असेल, इथे हा न्यूक्लियस आहे. ओके. तर यांच्यामध्ये काय होतं?
हा सेल आता प्रेस केलं जातं. ते प्रेस होत आहे तुम्हाला दिसत असेल याची साईज कमी होते. साईज कमी कमी होऊन काय होणार, हा एकमेकांपासून वेगळा होणार. म्हणजे एका सेलचे 2 सेल बनतील. ठीक आहे. मग या 2चे या एकाचे अजून 2 बनतील, त्याचे अजून 2 बनतील. असं करत करत हे डिव्हाइड होतात, रिप्रोड्यूस होतात. समजलं? इन फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन म्हणजे जे न्यूट्रिशन त्यांना पाहिजे, जे एन्व्हायरमेंट त्यांना पाहिजे, ते जर भेटत असेल तर बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली. व्हिगरसली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ग्रो होतात अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. 20 मिनिटात ते त्यांचा नंबर डबल करू शकतात. ठीक आहे. तर सेकंड आहे प्रोटोझोआ. साईज असते 200 मायक्रोमीटर. ओके. प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर, सी वॉटर. सॉइल मध्ये सापडतात, फ्रेश वॉटर मध्ये सापडतात, सी वॉटर मध्ये सापडतात. ओके. सम आर फाउंड इन बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर सापडतात. पॅथोजेनिक असू शकतात. पॅथोजेनिक म्हणजे ते इन्फेक्शन कॉज करते. इन्फेक्शन कॉझिंग म्हणजे जे आपल्याला बिमार पाडू शकतात असे पॅथोजेनिक. ओके. ती जर युनिसेल्युलर असतात, एकच सेल असते. युकॅरियोटिक सेल असते. युकॅरियोटिक सेल म्हणजे त्यांचं न्यूक्लियस आणि बाकी अदर ऑर्गन वेगवेगळे दिसू शकतात. ओके. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गनल्स अँड मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे प्रत्येक प्रोटोझोआमध्ये जे ऑर्गनल्स असतील, सेल स्ट्रक्चर असेल, न्यूट्रिशनचा मोड असेल तो वेगवेगळा असतो. लोकोमोशनसाठी मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, लोकोमोशनसाठी जे ऑर्गनलचा यूज होतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात फ्लॅजेला. ओके. नंतर these organism produced by simple cell division. सेल डिव्हिजननी रिप्रोड्यूस होतात. म्हणजे हे सेल आहे, मधातून ब्रेक झाली, 2 तयार झाल्या. तसं बायनरी फिजर मध्ये आपण बघितलं होतं तसंच. ठीक आहे. तसं एक्झाम्पल दिलेलं आहे. अमिबा पॅरामोशियम फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. तर अँटेमोबिया हिस्टोलिटिका कॉज अमिओबायसिस. अमिओबायसिस हा एक डिसीजचा प्रकार. तर मलेरिया सर्वांना माहित असेल. मलेरिया कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम व्हायरस. आपण तसं ऐकलंय की मलेरिया मॉस्किटोमुळे होतो. नाही, मलेरिया मॉस्किटोमुळे नाही होत. मॉस्किटोच्या तोंडात हा जो प्रोटोझोआ आहे हा ग्रो होतो, प्लाझ्मोडियम व्हायरस. त्या प्रोटोझोआमध्ये त्या प्रोटोझोआमुळे मलेरिया होतो. ओके. हे लक्षात ठेवायचं. ट्युबलेना ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे सेल्फ डिपेंडंट, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारा. ठीक आहे. बघा, तर आपल्याला पंजा व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर अल्गी. ओके. बघा, याची साईज दिलेली आहे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दीज आर फाउंड इन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. त्यांना सॅप्रोफाइट्स पण म्हणतात. सॅप्रोफाइट हे पण काल सांगितलं होतं मी. अँड डेड बॉडीज म्हणजे जे डेड बॉडीज ऑफ एनिमल्स, प्लांट्स आहेत त्यावर हे ग्रो होतात. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. सम आर युनिसेल्युलर, सम आर मल्टीसेल्युलर. अदर्स आर विजिबल विथ नेक आईज. जे मल्टीसेल्युलर असतात ते डोळ्यांनी पाहू शकतो. कोळीवर आलेली बुरशी बघू शकतो आपण डोळ्यांनी. ठीक आहे. तर सॅप्रोट्रॉपिक absorb their food from decaying organic matter. They reproduce sexually and asexually. सेक्शुअल रिप्रोड्यूस म्हणजे 2 पार्टनर, एक मेल फिमेल. असेक्शुअल म्हणजे 1 पार्टनर इज सफिशियंट. एकच पार्टनर लागेल याला आणि याला 2 पार्टनर लागतील. ओके. सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. आता बडिंग प्रोसिजर तुम्हाला माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, समजा हा एक फंगस असेल, तर काय होईल, काही वेळानंतर इथे असा छोटासा बर्ड तयार होईल. हा बर्ड काही वेळाने मोठा होईल आणि मग या सेल पासून वेगळा होईल.
हे झाले 2 तयार. ही प्रोसिजर आहे बडिंग. ओके. द बिकर इस्ट, कॅन्डिडा, मशरूम. ओके. नंतर आपल्याला बघायचं आहे अल्गी. साईज आहे 10 to 100 मायक्रोमीटर. दे आर ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. तुम्ही बघितलं असेल अल्गी ग्रीन कलरचे. जे पण प्लांट ॲनिमल ग्रीन जे पण प्लांट आणि अल्गी ग्रीन कलरची असते ते ऑटोट्रॉपिक असते. कारण ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. फोटोसिंथेसिस करतात म्हणजे वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड सनलाईटचा यूज करून ते अन्न बनवतात. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेक आईज. आपल्याला ज्याला आपण शेवाळ म्हणतो ते डोळ्याने दिसते. शेवाळलाच अल्गी असं म्हणतात. ओके. नंतर आपण बघणार आहे व्हायरसेस. साइज 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम कन्सिडर करत नाही. और दे सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. खूप लहान असतात. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. दॅट कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दिसू शकतात. रिसेंट एक्झाम्पल काय असेल व्हायरसचं, तर कोरोना हा रिसेंट एक्झाम्पल ऑफ व्हायरस. ओके. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. ओके. व्हायरसेस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए और आरएनए. डीएनए आणि आरएनए इज अ जेनेटिक मटेरियल यूज होते तिथे. कव्हर बाय प्रोटीन कोड. ठीक आहे. सपोज तुम्हाला जर दाखवायचं झालं तर सपोज त्यांमध्ये असा डीएनए असतो आणि त्याच्यावर अशी प्रोटीन कोड असते. त्या टाईपनं व्हायरस तुम्हाला पाहायला मिळतो. व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. क्रिएट अ न्यूमरस रेप्लिका. हे व्हायरस काय करतात, हे दुसऱ्यावर डिपेंड असतात. समजा एखाद्या व्हायरसने एखाद्या माणसाला इन्फेक्ट केलं तर तो व्हायरस काय करेल, त्या माणसाच्या बॉडीमध्ये जे अन्न आहे त्याचाच यूज करेल आणि त्याचा यूज करून स्वतःला डेव्हलप करेल. ठीक आहे. व्हायरस कधीच बॉडीच्या बाहेर जगू नाही शकत. ते डिस्ट्रॉय द होस्ट सेल म्हणजे ज्या माणसाला त्याने इन्फेक्ट केलेलं आहे त्यालाच डिस्ट्रॉय करतील. These free viruses remain infected, can again infect new cells. जसं आपण म्हटलं होतं कोरोना काळात डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे. कारण की एक ज्याला कोरोना झालेला आहे त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला कोरोना स्प्रेड होऊ शकतो. त्याचे चान्सेस आहेत. तर त्याचं रिझन असं आहे की हा जो व्हायरस आहे हा दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करू शकतो. व्हायरस मे कॉज डिसीज इन प्लांट्स अँड ॲनिमल. प्लांट आणि ॲनिमल मध्ये डिसीज करू शकतो जसं की कोविड डिसीज. बघा तिथे आपला लेसन पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. या लेसन मध्ये आपण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघितलेलं आहे. त्यात व्हायरस आलं असेल, फंगाय आलं असेल, अल्गी असेल. नंतर खूप सारे किंगडम बघितलेला आहे. किंगडम प्लांटिया, ॲनिमलिया, मोनेरा. ओके. बघा नेक्स्ट नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे सर्व क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करूया. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपलं फर्स्ट लेसन झालेलं आहे. आपण पूर्ण कोर्स कंप्लीट करणार आहे 8th स्टँडर्डचा या पेजवर किंवा तुम्ही म्हणू शकता या अकाउंटवर. ओके. थँक्यू सो मच.